नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळेजण? बरे आहात ना? तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या देशामध्ये काय चाललेलं आहे. संपूर्ण जगभरामध्ये कोरोनासारखा विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि एक भयंकर संकट आपल्यासमोर आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना घरात बसून राहावं लागत आहे. आपण प्रत्यक्ष आता जरी शाळेत जात नसलो तरी आपल्याला शिक्षण ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्याला ऑनलाईन शिक्षण हे एक महत्त्वाचं माध्यम आपल्याला दिलेलं आहे आणि त्या माध्यमाद्वारे आपण आज शिकणार आहोत. तर आज आपण आपल्या इतिहास पुस्तक जे आहे त्या पुस्तकातील पहिलं प्रकरण जे आहे, इतिहासाची साधने, धडा पहिला आहे आणि त्या इतिहासाच्या साधनांविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. तर मुलांनो, तुम्ही मागील इयत्तांमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास केलेला आहे. तर इयत्ता 8वीमध्ये आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाविषयीची माहिती घ्यायची आहे. आधुनिक भारताच्या इतिहासातील साधनं कोणती आहेत त्याविषयीची माहिती आपल्याला बघायची आहे. तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे भौतिक साधने, दुसरा प्रकार आहे लिखित साधने आणि तिसरा प्रकार आहे मौखिक साधने. या व्यतिरिक्त अलीकडे आपल्याकडे तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित सुद्धा दृकश्राव्य आणि दृकश्राव्य साधनांचाही विकास झालेला आहे. तर मुलांनो, प्रथम आपण या साधनांपैकी भौतिक साधने जी आहेत त्याच्याविषयी किंवा भौतिक साधनं कोणकोणती आहेत त्याच्याविषयीची माहिती बघणार आहोत. या भौतिक साधनांमध्ये वस्तू, वास्तू, अनेक इमारती आहेत, नाणी येतात, पुतळे आहेत, पदके आहेत, पूल आहेत, रस्ते आहेत, कारंजे आहेत, काही तुरुंग आहेत, बऱ्याच अशा इमारती वगैरे त्याच्यामध्ये आहेत. आता आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. मग त्या काळामध्ये सुद्धा अनेक रस्ते बांधले गेले, पाणपोय आहेत, कारंजे आहेत, तयार केलेल्या अशा अनेक वास्तू बांधल्या गेल्या. त्याशिवाय संस्थानिकांचे संस्थानिक जे आहेत त्यांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग किंवा मग अनेक इमारती अशा त्या काळामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत. त्याशिवाय पुतळे आहेत, स्मारक आहेत, हे सुद्धा या लिखित भौतिक साधनांमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश होत असतो आणि हे मी सगळं चित्ररूपाने तुम्हाला इथे दाखवत आहे, ते तुम्ही त्याचं नंतर निरीक्षण करा. आता या साधनांपैकी दुसरा प्रकार जो आहे तो लिखित साधने. लिखित साधने म्हणजे काय? जे काही सगळं त्यावेळी झालेलं आहे ते लिहून ठेवलेलं आहे. मग कशा प्रकारे, कशामध्ये लिहून ठेवलेलं आहे? तर लिखित साधनांमध्ये बघा, पुस्तकं येतात, चरित्रे येतात किंवा आत्मचरित्रे आहेत, काही वृत्तपत्र आहेत, नियतकालिके आहेत, अशा या सगळ्या गोष्टींचा समावेश लिखित साधनांमध्ये येत असतो. मग आता वृत्तपत्रांचं जर म्हटलं आपण तर वृत्तपत्रांमध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच प्रकारची माहिती त्याच्यामध्ये येत असते वृत्तपत्रांमध्ये आणि ती माहिती आपण वाचत असतो. राजकीय असू देत, सगळ्या प्रकारची माहिती वृत्तपत्रातून आपल्याला वाचायला मिळते. वेगवेगळ्या ठिकाणची माहिती आपल्याला मिळते, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला वृत्तपत्रातून मिळतं. मग अशा पद्धतीने ही सगळी लिखित साधने आहेत. आणि तिसरा प्रकार जो आहे तो मौखिक साधने. आता मौखिक साधने म्हणजे कसं की जे मुखोद्गत झालेलं आहे, ते परंपरागत जे मुखोद्गत झालेलं आहे ते सगळं मौखिक साधनांमध्ये येत असतं. मग त्या मौखिक साधनांमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? तर पोवाडे आहेत, लोकगीतं आहेत, लोककथा आहेत, त्याच्यानंतर मग मुलाखती आहेत, त्याच्यानंतर मग जात्यावरती ज्या ओव्या म्हटल्या जातात त्या ओव्यासुद्धा या मौखिक साधनांमध्येच येत असतात. काही स्फूर्तिगीतं आहेत. अशा पद्धतीने ही सगळी काय आहेत? मौखिक साधने. पोवाडे तुम्ही ऐकता नेहमी,
असे अनेक पोवाडे सुद्धा लिहिलेले गेलेले आहेत, ते काही मुखोद्गत झालेले आहेत. मग ह्या सगळ्या साधनांचा मौखिक साधनांमध्ये काय होत असतो, समावेश होत असतो. आणि मुलांना मगाशीच म्हटलं मी तुम्हाला की तंत्रज्ञानावर सुद्धा आधारित काही साधन आहेत. त्याच्यामध्ये 3 प्रकार मी म्हटलं तुम्हाला की दृक साधने आहेत, श्राव्य साधने आहेत आणि दृक आणि श्राव्य अशा प्रकारची साधनं आहेत. मग दृक साधने म्हणजे काय आहे, तर फक्त आपण डोळ्याने ते पाहू शकतो. मग पाहू शकतो म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये, तर चित्र आहेत वेगवेगळ्या प्रकारची. मग ते निसर्ग चित्र असेल किंवा इतर चित्र आहेत किंवा एखाद्या शिकारीचं चित्र काढलेलं असेल, मग त्या शिकारीचं चित्र काढलेलं असेल त्यातून आपल्याला शिकारीविषयीची त्या काळातील माहिती मिळते. मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची सगळी चित्र जी आहेत ती दृक साधनांमध्ये येत असतात. त्याच्या पुढचा प्रकार आहे तो श्राव्य साधने. श्राव्यमध्ये काय असतं, फक्त आपण कानाने ऐकू शकतो, ती सगळी श्राव्य साधने आहेत. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर रेडिओ आहे, बरोबर. आपण रेडिओवरती गाणी ऐकतो, आपल्याला दिसत नाही त्यातून काय, पण ऐकायला मिळतं सगळी गाणी. त्याच्यानंतर मग आपल्याला ध्वनिमुद्रित रेकॉर्ड वगैरे ज्या आहेत त्यासुद्धा आपण काय करत असतो, ऐकत असतो. हे सगळे प्रकार आहेत ते श्राव्य साधनांमध्ये येत असतात. आणि तिसरा प्रकार मी तुम्हाला काय सांगितला की दृक श्राव्य साधने. आता दृक श्राव्य म्हणजे दोन्ही आलं त्याच्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. मग हे काय आहे, तर आपलं रोजचं आहे तुम्हाला साधन की टी व्ही आहे आपल्या घरी, बरोबर. टी व्हीमध्ये आपण काय करतो, समोर आपल्याला दिसतही असतं आणि ऐकतही असतो. तशाप्रमाणे मोबाईल आहे. आता मोबाईलमध्ये सुद्धा ह्या दोन्ही गोष्टी आपण ऐकतोही पाहत असतो, तर बऱ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतात. त्याच्यानंतर आपले चित्रपट आहेत, पिक्चर आपण टी व्हीवरती बघत असतो किंवा मग थिएटरमध्ये जाऊन टॉकीजमध्ये जाऊन बघत असतो. अशा पद्धतीने हे चित्रपटांचं सुद्धा हे जे आहे चित्रपट ते सुद्धा दृकश्राव्य साधनांमध्ये येत असतात. मुलांनो, अशा पद्धतीने आपण या इतिहासाची साधनं कोणकोणती आहेत ती मी तुम्हाला इथे सांगितलेली आहेत. आणि मुलांनो, मी तुम्हाला हे सगळं लिहून आणि चित्ररूपाने तुमच्यापर्यंत पाठवत आहे, ते सगळं तुम्ही अवश्य पहा.